नमस्कार. आपण पाहत आहात लोकशाही द ग्रेट न्यूज. मी तक्षशिला सोनोने. बीडच्या जिल्हा परिषद कार्यालयाकडून हमारा शौचालय हमारा भविष्य ही मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र ही मोहीम फक्त कागदोपत्रीच असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. ग्रामीण भागातील शाळा आणि अंगणवाड्यामध्ये शौचालयाचा अभाव असून नादुरुस्त शौचालय असल्यामुळे विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होत आहे. ज्या ठिकाणी शौचालय नाहीत त्या ठिकाणी शौचालय बांधावीत व ज्या ठिकाणी शौचालय नादुरुस्त आहेत त्यांची दुरुस्ती करावी. या मागणीसाठी जिल्हा परिषदच्या शौचालयाची साफसफाई करून सामाजिक कार्यकर्त्यांनी गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले. फोटो घेते ते राज्य शासनाच्या निर्देशानुसार दिनांक 19 नोव्हेंबर म्हणजे जागतिक शौचालय दिन ते 10 डिसेंबर मानवी हक्क दिनापर्यंत विशेष मोहीम जी आहे हमारा शौचालय हमारा भविष्य हे राबवण्यात आलं. मात्र बीड येथील जिल्हा परिषद मुख्य अधिकारी आहे सीओ जितीन रहमान यांनी केवळ कागदोपत्री राबवलं. कारण ग्रामीण भागामध्ये बऱ्याच तक्रारी आल्या. त्या ठिकाणी शाळेतल्या मुलांना अंगणवाडीच्या मुलांना शौचालय नाहीये, काही ठिकाणी नादुरुस्त आहेत, त्यांना घरी जावं लागतं. त्यामुळे याचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळे सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी जिल्हा परिषद सीओची मुख्य इमारत जी आहे त्या ठिकाणचं शौचालय साफ करून याचा निषेध केला. एक गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केलं. आमची अशी मागणी आहे की ग्रामीण भागातल्या लेकरांची मूलभूत सुविधा जी आहे शौचालयाची सोय प्रशासनानं तातडीने करण्यात यावी, अन्यथा भविष्य काळामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल.